हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तुमच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू वारंवार खराब होत आहेत का? मग हा वास्तुशास्त्राचा मोठा इशारा असू शकतो. जर तुमच्या घरातही असं होतंय की कधी अचानक फ्रीज बंद पडतोय, कधी चालू असलेला टीव्ही खराब होतोय, मिक्सर, पंखे, बल्ब किंवा घरातील इन्व्हर्टर एकापाठोपाठ एक सतत बिघडत चाललेत, तुम्ही मेकॅनिकला बोलवून दमलात, हजारो रुपये खर्च केले, पण तरीही काही दिवसात पुन्हा नवीन वस्तू खराब होते, तर याकडे फक्त एक तांत्रिक बिघाड म्हणून दुर्लक्ष करू नका. अध्यात्म आणि वास्तुशास्त्रानुसार घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा संबंध आपल्या घरातील ऊर्जेशी म्हणजेच एनर्जीशी असतो. जेव्हा घरात नकारात्मकता वाढते तेव्हा त्याचे संकेत अशा प्रकारे मिळू लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरातील वस्तू वारंवार खराब होण्यामागे कोणते 5 मोठे आध्यात्मिक संकेत आहेत आणि यावर कोणते सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी पटकन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वारंवार वस्तू खराब होण्यामागील ही 5 संकेत नक्की लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली, घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होणे. ज्या घरात नियमित देवपूजा, नामस्मरण किंवा स्तोत्र पठण होत नाही, तिथली सात्विक ऊर्जा हळूहळू कमी होते. जेव्हा घरातील पॉझिटिव्ह एनर्जी संपू लागते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर आणि वस्तूंच्या कार्यक्षमतेवर होत असतो. नंबर 2, पूर्वजांचे स्मरण न होणे. धार्मिक मान्यतेनुसार जर आपल्या घरातील पितरांचे किंवा पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण किंवा योग्य प्रकारे स्मरण केले जात नसेल तर घराला पितृदोष लागू शकतो. यामुळे घरात विनाकारण खर्च वाढतो आणि वस्तूंची हानी होते. नंबर 3, घरात सतत कलह आणि नकारात्मक विचार असणे. घर फक्त विटा मातीचे नसते, तर ते तिथल्या माणसांच्या विचारांनी बनते. घरात रोज भांडणं, राग, कटुता किंवा मत्सर असेल तर तिथली स्पंदने म्हणजेच व्हायब्रेशन जड होतात. ही नकारात्मक ऊर्जा उपकरणांवरही वाईट परिणाम करू शकते. नंबर 4, देवघराकडे दुर्लक्ष करणे. आपले देवघर हा घरातील मुख्य ऊर्जेचा स्रोत आहे. देवघर अस्वच्छ असणे, तिथे जुनी निर्माल्य साचणे, तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो असणे किंवा कित्येक दिवस घरात दिवा न लावणे हे अशुभ मानले जाते. नंबर 5, वास्तुदोषाचा प्रभाव. घरातील ईशान्य दिशा बंद असणे किंवा तिथे अडगळ असणे, दक्षिण पश्चिम दिशेत कचरा असणे, घरात तुटलेल्या वस्तूंचा साठा करून ठेवणे किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ अस्वच्छ असणे, यामुळे घरातील लक्ष्मी आणि सकारात्मकता दूर जाते. सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे जर केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूच खराब होत नसून पैशांची कमी भासत असेल, लोक वारंवार आजारी पडत असतील आणि शांत झोप लागत नसेल, तर समजा की घराला आध्यात्मिक शुद्धीकरणाची गरज आहे. आता सोपे आणि प्रभावी आध्यात्मिक वास्तू उपाय मी तुम्हाला सांगते. दीप प्रज्वलन. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा. दिव्याची ज्योत घरातील नकारात्मकता जाळून सात्विकता वाढवते. स्वामी समर्थ नामजप. किमान 108 वेळा किंवा जमेल तितक्या वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. यामुळे मानसिक तणाव दूर होऊन वातावरण हलके होते. दत्त नामस्मरण. प्रत्येक गुरुवारी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा तुम्हाला जप सुद्धा आवर्जून करायचा आहे. यामुळे घरातील सर्व अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य. दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला देवाला गूळ आणि तूप अर्पण करावे आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे. मिठाचा उपाय. आठवड्यातून एकदा लादी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. तसेच एका वाटीत खडे मीठ भरून घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी ते वाळत्या पाण्यात विसर्जन करावे. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. स्तोत्रपठण. मंगळवारी आणि शनिवारी घरात हनुमान चालिसा किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे किंवा ते मोबाईलवर लावून मोठ्या आवाजात ते ऐकावे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची पूजा.
संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून तुळशीची सेवा व मंत्रपठण करावे. आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कोणतीही आध्यात्मिक कारणं मांडण्यापूर्वी आपल्या घरातील वायरिंग व्होल्टेजची तांत्रिक तपासणी मेकॅनिककडून नक्की करून घ्या. आध्यात्मिक उपाय हे आपल्या श्रद्धेचा भाग आहे, ते तांत्रिक तपासणीची जागा घेऊ शकत नाही. म्हणून दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं तेवढंच गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.